कार्तिक साहेब ते आपल्या कंपनीचे इन्व्हेस्टर मेहता साहेबनी राणे साहेब आलेत. ऐक, त्यांना एक काम कर, त्यांना कल्टी दे, सांग त्यांना मी ऑफिसमध्ये नाही. जा. अरे साहेब, या या या. तू बघत काय बसलायस? अरे जा, साहेबांसाठी ज्यूस घेऊन ये, चहा कॉफी वगैरे काहीतरी आण. जा 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 जा. मिस्टर कार्तिक साळगावकर, काय चाललंय कंपनीत? काय चाललंय सर? 10 लाखांचा लॉस झालाय, कसा भरून काढणार? ते साळगावकर साहेब होते ना तेव्हा 1 रुपयाचाही गडबड झाली नव्हती. हो साहेब, अहो मी पण साळगावकरच आहे. असाल तुम्ही साळगावकर, पण तुम्ही इंद्रजित साळगावकर नाहीत ना, आणि तुम्ही त्यांच्यासारखं बनवू शकत नाही. हे बघा, बाहेर वेंडर आम्हाला प्रश्न विचारतायत, तुम्हाला नाही. अहो साहेब, तुम्ही शांत व्हा, आपण आरामात बसून बोलूयात ना. कसं आहे ना साहेब, इंद्रजित साळगावकरांनी ना ही अख्खी कंपनी ना कचऱ्याच्या टोपलीत टाकली हो. असं तुम्हाला वाटत असेल, पण इंद्रजित साळगावकरांनीच ही कंपनी मोठी केली आहे. पण तुम्ही आल्यापासून लॉसवर लॉस होतोय. तुमच्यामुळे आमचा 10 लाखाचा लॉस झालाय, तो तुम्ही भरून द्यायचा. 10 लाख कुठून आणू मी? हे बघा, पैसे भरा नाही तर ऍक्शनला तयार राहा. अहो साहेब ऐका ना, अहो साहेब, अहो शहा साहेब, अहो. आता काय हे माझ्या डोक्यावरती होतो? निघ. ट्रान्झॅक्शनची फाईल घेऊन यात. ती फाईल चेक कर. इन्व्हेस्टरचं म्हणणं आहे 10 लाख रुपयाचा लॉस आहे. कसं काय? सर, तुम्हीच हे सगळे पैसे खर्च केलेत. पत्ते खेळताना पैसे हरलेत तर तेही तुम्ही इथूनच घेतलेत. तुमच्या सगळ्या बॅटिंगचा खर्च सुद्धा कंपनीच्याच अकाउंट मधून झालाय. इंद्रा थांब ना जरा, मी पटकन चहा करतो, तू चहा पाव खाऊन जा. उशीर होतोय सर तुम्हाला, मी नंतर 2 मिनिटात करतो ना. इंद्रा थांब ना. सर तू ऐक ना, खरंच उशीर झालाय मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं आहे साळगावकर? मी ठीक आहे काकू, तुम्ही कसं आहात? मी पण ठीक आहे. या मॅडम, या मालती काकू. सत्तूच्या महालात तुमचं स्वागत आहे. काकू, 20 सेकंद आधी एका माणसाला लेट होत होता. म्हणजे आता मला वाटतं दीपिका मॅडम आल्यावर त्याचं घड्याळच थांबलंय. नाही होते उशीर आता. तुला तर माहितीच आहे ना सत्तू, अरे यांच्या प्रेमामध्ये एवढी ताकद आहे ना, ते खरंच घड्याळ बंद करतील बरं. घर छान आहे सत्तू तुझं. काय मस्करी करताय काकू? अहो केवढा पसार आहे, धूळ आहे सगळीकडे. अरे घर या सगळ्यामुळे नाही छान होत, तिथे राहणाऱ्या माणसांमुळे चांगलं होतं. घरात फक्त सगळं नीटनीटकं व्यवस्थित असून नाही चालत सत्तू. आता आमचंच बघ ना, आमच्या घरात आज प्रेमाला किंमत नाही. बरं, सफरचंद आणले तुमच्यासाठी. थँक्यू काकू. काकू तुम्ही अशा अचानक कशा? ऍक्च्युली बाबांनी एक तक्रार केली आहे तुमची. तक्रार? का, आता काय झालं? काय झालं नाही ते विचार. काकू असं काय करता, प्लीज सांगा ना, काय झालं? ते काल तुम्ही एका डिलिव्हरीसाठी गेला होता तेव्हा तुम्ही पावसात भिजलात, बरोबर? हो, तुम्हाला कसं कळलं? नाही मग असं पुन्हा एकदा पावसात भिजून तुम्ही आजारी पडू नये म्हणून तुमच्यासाठी रेनकोट पाठवला बाबांनी. तुला काल पावसात भिजताना पाहिलं ना त्यांनी, काही बोलणार नाहीत ते, पण खूप वाईट वाटलं असेल त्यांना, म्हणून तुझ्यासाठी रेनकोट पाठवलाय. साळगावकर, तू आता काळजी करू नकोस. तू एक दिवस यांचं मन नक्की जिंकणार.
मला खात्री. बरं असं तू एक काम कर, मला प्लेट आणि चाकू दे. साळगावकर न खाता चालला होता ना, मी त्याला सफरचंद देते. आण. हो हो दे. या. आय एम सॉरी, मी काल जरा तुम्हाला जास्तच बोलले. मला तुमचा अपमान सहन नाही झाला. इट्स ओके मॅडम, तुम्हाला हवं तेवढं रुसा माझा. मला तुमचा रुसवा काढता येतो. वा. येस साळगावकर, खरंच तुझं किती आणि कसं कौतुक करावं ना ते कळत नाहीये मला. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू जो काही हा मार्ग निवडलायस ना, त्यात खूप अडचणी आहेत, काटेकुटे आहेत, पण तरी तू हार मानत नाहीयेस. काकू, मी जर हार मानली तर मी देशपांडे सरांच्या मनातून उतरेन, जे मला अजिबात नको आहे. बाकी प्रेम तर आहेच आणि ते कायम असणार. बाबू काका, जरा फोडणीची तयारी करा ना. कांदा चिरला की मी घेऊन येते. हो. अरे कार्तिक, अरे कामाची फाईल आहे ना, अशी काय फेकतोयस? आई, माझं ऑलरेडी डोकं खराब आहे, तू अजून करू नकोस प्लीज. अरे मी एवढंच विचारलं ना की ती कामाची फाईल आहे अशी का फेकतोयस? अरे या कामामुळे 2 पैसे कमवून आणतोस घरात तू. हे बघ, तू असा लक्ष्मीचा अनादर केलास ना तर लक्ष्मी टिकणार नाही तुझ्याकडे. बोल, तू फक्त मलाच बोल. नाही करणार मी पैशांचा आदर. काय करणार आहेस? अरे काय चाललंय तुझं? का असं तणतणतोयस तू? कार्तिक शांत हो, मी तुझ्यासाठी थंड पाणी आणतो. काय झालंय कार्तिक? हे बघ आई, उगाच चौकशा करू नकोस. इतके वर्ष मी या घरात राहतोय, कधी कसा आहेस म्हणून विचारलंस का? आज तुझा लाडका मुलगा नाहीये तर लगेच चौकशा करतेस माझ्या. कार्तिक, मुळात ना तू हा विचार मनातनं काढून टाक. तू आणि इंद्रा दोघंही माझ्या पोटी जन्माला आलाय. मी तुम्हा दोघांमध्ये असा भेदभाव कशाला करेन? अख्ख्या जगाला माहितीये तू आणि तुझा लाडका मुलगा माझ्याशी कसे वागलात ते. उलट तू स्वतःकडे बघ की तू त्याच्याशी कसा वागलायस. सतत स्वतःला त्याच्यापेक्षा वरचढ दाखवण्याचा प्रयत्न केलास आणि त्यात बुडत गेलास तू. पण एवढं सगळं होऊन सुद्धा बिचारा इंद्रा सतत तुला हात देत राहिला, त्यातनं तुला बाहेर काढत राहिला. आता हात द्यायला इंद्रा नाहीये तर अशी आदळापट करतोयस. हे बघ कार्तिक, तसं असेल ना तर मी तुला शेवटचं सांगते. ही कंपनी इंद्राने उभी केली आणि ऐती तुझ्या हातात दिली. निदान ती तरी नीट सांभाळ. कार्तिक, हे थंड पाणी घे आणि शांत हो. का वागतोयस असं? हे बघ आई, मी माझ्या मनाचा राजा आहे. मी कसंही वागीन. मला चांगलं माहितीये तुम्ही कसे आहात. उद्या जर मी रस्त्यावरती आलो ना तर तुम्ही सुद्धा रस्त्यावरती येणार आहात. त्यामुळे माझ्याशी नीट वागायचं. हे बेबू, बरं झालं तू आलास. ऐक ना, आपल्या जे रूमचे पडदे आहेत ना हे थोडे जुने झालेत, आता जुन्या डिझाईनचे आहेत. मी नवीन डिझाईनचे पडदे सिलेक्ट करते, जरा मदत कर ना सिलेक्ट करायला. एक काम कर ना, मला वीक आणि घे पडते ना. बेबू, माझ्याशी नीट बोलायचं नसेल ना तर अजिबात बोलू नकोस. ए, गेली सुडत, चल निघ. बेबू, चिडचिड का करतोयस तू? काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालं? सानू, आपली वाट लागली आहे. का? काय झालं? आपल्या कंपनीतले इन्व्हेस्टर सगळे माघारी फिरत आहेत. का? त्यांचं असं म्हणणं आहे की इंद्रजित साळगावकर जर तुमची कंपनी सांभाळणार नसेल तर आम्ही इन्व्हेस्ट केलेले सगळे पैसे आम्हाला परत द्या. मग आता काय, त्या इन्व्हेस्टर्सला 10 लाख रुपये द्यायचेत मला. 10 लाख?
विभू कुठून आणणार रे एवढे पैसे? काही कळत नाही आहे सानू. कंपनीत पण काहीच फंड्स नाही आहेत, सगळे पैसे खर्च झाले. पण इतका खर्च झाला कसा? अगं तो रंगाबाई आला होता ना, त्याला दिले मी पैसे. जर त्याला दिले नसते तर आपल्या दारावरती तो परत आला असता. आणि बाकीचे पैसे झाले इकडे तिकडे खर्च. विभू इतके पैसे आपण उभे कसे करायचे रे? भाऊजी पण नाहीयेत आता आपल्या बरोबर, आणि सासूबाई तुला काही पैशाची मदत नाही करणार आहेत. सानू, जर पैशांचा जुगाड नाही झाला ना तर आपण रस्त्यावरती येऊ. बेबू आता जर पैसे उभे करायचे असतील ना तर एकच मार्ग आहे. कोणता? एक मिनिट थांब. जर तू तुझ्या बापाकडनं पैसे मागणार असशील ना तर जगात तुझ्यासारखी मूर्ख बाई कोण नाही. हे बघ, तुझा बाप मास्तर जरी असला ना तरी 10 लाखावरती किती शून्य आहेत ना हे त्याला नाही माहिती. बेबू तुला पैसे मिळाले म्हणजे झालं नाही. अगं एवढे पैसे मागितलेस ना तर तुझ्या बापाला हार्ट अटॅक येईल. असा कसा हार्ट अटॅक येईल? माझ्या हक्काचे पैसे आहेत ते, मी मागूच शकते. हक्काचे पैसे म्हणजे? हे बघ बेबू, दीदीच्या लग्नाच्या वेळेला बाबांनी गावाकडची जमीन विकली आणि दीदीचं लग्न थाटामाटात करून दिलं होतं ना. आपल्या लग्नाच्या वेळेला तसं काहीच झालेलं नाहीये. आपण पळून जाऊन लग्न केलं, काहीच खर्च झालेला नाहीये. त्यांनी आयुष्यभर मला काही दिलेलं पण नाहीये. आणि पाठवणीच्या वेळेला आठवतंय ना, मी रिकाम्या हाताने आले होते इथे. मग मी पैसे मागूच शकते त्यांच्याकडे. आयडिया चांगली आहे हे, पण सानू, पण जर पैसे नाही दिले तर? नाही दिले तर तू घटस्फोट दे. काय? हे बघ मी काय म्हणतेय, त्यांनी जर पैसे दिले नाही ना तर तू बाबांना असं सांग की तुम्ही पैसे द्या नाहीतर मी सानूला घटस्फोट देतो, अशी धमकी दे. मग तर बाबा पैसे देतीलच ना. आयडिया चांगली आहे सानू. ते म्हणतात ना, एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर बोट वाकडं करावं लागतं. तू बोट नाही, अख्खा हातच वाकडा केलायस. बाबा येते. बाबा काल तुम्ही स्वतःच त्यांच्यासाठी रेनकोट आणला आणि तुम्ही बघताय ते किती कष्ट घेत आहेत. मला माहितीये तुम्ही आता स्पष्टपणे बोलणार नाही, पण मला खरंच सांगा, ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप कष्ट घेत नाहीयेत का? येते. गुड मॉर्निंग सासरे. नमस्कार करतो. अहो सासरे, आशीर्वाद द्या. त्या गुंड विद्यार्थ्याला तुम्ही आशीर्वाद देता आणि माझ्या साऱ्या मुलाला तुम्ही आशीर्वाद देत नाही म्हणजे काय? पण तुम्ही दोघं अचानक कसं काय? अगं आई, माझं लग्न झालेलं असलं तरी अजून या घरावर माझा हक्क आहे. आम्ही कधी येऊ शकतो ना. दीपू, कसा चेहरा झालाय ग तुझा? बेबू आता गुंडाच्या प्रेमात पडल्यावर असंच होणार ना. बर बाबा, मला ना तुम्हाला एक बातमी द्यायची आहे. भाऊजींना नोकरी मिळाली आहे. सानू, अशी काय न्यूज देतेस? अगं डिटेल मध्ये सांग ना त्यांना. सासरे, माझा जो गुंड भाऊ आहे ना त्याला नोकरी मिळाली आहे एका पिझ्झा शॉप मध्ये, डिलिव्हरी बॉय म्हणून. हो मग? मग काय बाबा, आता मला सांगा, एका डिलिव्हरी बॉय बरोबर तुम्ही दीपूचं लग्न लावून द्याल का? आई तोंड आवर. आई, अगं भाऊजींना ते काम करताना काही वाटत नाहीये तर मी बोलताना कशाला विचार करू? बाबा,
बघा ना, तुम्हाला मवाली वाटणारा कार्तिक किती हुशार निघाला. आज एकट्याने अख्खी कंपनी सांभाळतोय तो. ताई, माहिती द्यायला आलीस ना तर मग पूर्ण माहिती दे ना बाबांना. इंद्राजींनी उभी केलेली कंपनी आज कार्तिक सांभाळतो. इतकी वर्ष इंद्राजींनी इतकी मेहनत घेतली, ती कंपनी उभी केली, पण घरातून निघताना कसलाही विचार न करता ती कार्तिकच्या हातात दिली. तेही सांग बाबांना. दीपू, ते काही असो, मला फक्त इतकंच म्हणायचंय की माझा कार्तिक भाऊजींपेक्षा लाख पटीने चांगला आहे. निदान ही अशी कामं तरी नाही करत. तू डिलिव्हरी बॉयच्या कामाला कमी लेखतेस का? नाही, तुला ते छोटं काम वाटतंय का? ताई अगं, या जगात कोणतंच काम छोटं नसतं. दुसऱ्यांच्या घरी जेवण पोचवणं हे काम किती मोठं आहे ना, हे तुला नाही कळणार. ती आज माणसं आहेत ना, म्हणूनच तुला मला घर बसल्या उत्तम जेवण मिळतं. हा, आता काही लोक असतात जी त्यांचा अपमान करतात, अन्न फेकून देतात. पण ठीक आहे, काही हरकत नाही, कारण स्वभावाला औषध नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आज या कामामुळे ना बऱ्याच घरातल्या चुली पेटतात. त्यामुळे प्लीज या कामाला कमी लेखणं बंद कर. आणि राहिला प्रश्न इंद्राजींचा, तर मला खात्री आहे की लवकरच ते नव्या जोमाने उभे राहतील. आणि तो काय काम करतो हे मला माहित आहे. आणि माझ्या दृष्टीनं ते काम छोटं नाही. त्यानं स्वतःचा अहंकार काही वेळासाठी बाजूला ठेवला आणि ते काम हातात घेतलं. घरच्यांच्या जीवावर मिरवणारा तो नाहीये, याचं मला कौतुक वाटलं. माणूस कोणत्याही कामामुळे मोठा होत नसतो, तो तशा कर्तृत्वामुळे होतो. त्यामुळे त्याला कमी लेखणं बंद करा. बाबा, आता तुम्हाला तो गुंड आवडायला लागला की काय? फक्त तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, स्वतःला दुसऱ्यापेक्षा वरचढ समजणं बंद करा. दीपू, तू निघ, तुला उशीर होईल. येते आई. काय सासूबाई, मोठ्या जावयाला काही चहा पाणी वगैरे काही विचारणार की नाही? कधीतरी मोठ्या जावयासारखं वागा म्हणजे मिळवलं. मी चहा ठेवते. मी काय म्हणतो, चहा ठेवाच तुम्ही, पण आपण दुपारचं जेवण करूनच जाऊयात ना. चालेल ना. सानू, मला वाटत नाही तुझे घरचे पैसे देतील. काम ना तू, आल्याला कुठे बॉम्ब फोडतोस. थोडा वेळ जाऊ दे. हे बघ, काही झालं ना तरी आज पैसे घेतल्याशिवाय इथून निघायचं नाही. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. काय, कुठे आहात? आताच एक डिलिव्हरी केली, पिझ्झा शॉपच्या जवळच आहे. अच्छा. ताई आणि कार्तिक आलेत घरी. काही म्हणाले का ते? काही नाही, तेच नेहमीच. मला रिकव्हरीला जायला उशीर होत होता म्हणून मी निघाले. वा मॅडम, रिकव्हरी करण्यात अगदी एक्सपर्ट झालात आता. कसलं काय, काही रिकव्हरी होत नाहीये माझ्याकडून. तिथे गेले ना की कोणी दादच देत नाही. एकही रिकव्हरी व्यवस्थित झाली नाहीये तुम्ही गेल्यापासून. मॅडम, कोणी त्रास देत आहे का तुम्हाला? हो, त्रास नाही, पण कसं आहे, काही माणसांना सरळ सांगून कळत नाही, ते आडमुठेपणानेच वागतात. मॅडम, तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर आधी मला सांगा, आणि प्लीज काळजी घ्या स्वतःची. इंद्राजी, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. माझ्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतोय आणि मी सगळं पाहिलंय माझ्या डोळ्यांनी. मॅडम, उशीर होत असेल ना तुम्हाला? एक काम करा, तुम्ही आता निघा, आपण बोलू नंतर. नाही, ऐका, मी ऍक्च्युली रिकव्हरीला जायच्या आधी ना तुम्हाला भेटायला येते. चालेल, ऑफकोर्स मला आवडेल. फक्त एक प्रॉब्लेम आहे मॅडम. काय झालं? तुम्ही भेटायला आल्यावर जर मला ऑर्डर आली तर
मला डिलिव्हर करण्यासाठी जावं लागेल. नाही, बरोबरच आहे. आता काय माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही तुमच्या कामावर करायला लागलात ना. खरंच वाटतं असं तुम्हाला? तुमच्यापेक्षा जास्त माझं कोणावर प्रेम असेल? नाही, तसं होऊ दे कधी, मग मी बघते तुम्हाला. बरं ऐका, मग संध्याकाळी भेटायला जमेल का? हो, संध्याकाळी वेळ आहे माझ्याकडे. मग ठीक आहे, मग तेव्हा भेटू. ठीक आहे, भेटूया. बाय मॅडम. हो, बाय.